मित्रांनो, केजमधून ज्या मुलीला अपहरण केलं असं म्हटलं जात आहे, लव जिहादचा हा एक प्रोपगेंडा आहे असं म्हटलं जात आहे. त्याच्यासाठी आज 28 जुलै रोजी एक मोठं हिंदू संघटनांचं जनाक्रोश मोर्चा पण आहे. तर याच्यामध्ये जो हुज्जू नूर शेख आहे, या मुस्लिम युवकानं, जो की केजचा रहिवासी आहे, वंजारी समाजातील एका मुलीला अपहरण केल्याचा दावा आहे. तर त्या मुलीला ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात आलं, त्यावेळेस तिने सांगितलं की मी माझ्या वैयक्तिक सहमतीनं त्या मुलासोबत गेलेले आहे. त्याच्यामुळं पोलिसांनी तो जाब नोंदवून त्या मुलीला त्या मुस्लिम युवकाच्या स्वाधीन केलं. आता मुलीच्या आईवडिलांचं काय म्हणणं आहे, तर ते म्हणत आहेत मुलीवर थोडंसं मारहाण केली, पोलिसांनी निष्पक्षपातीपणा न करता थोडंसं गडबडीमध्येच निर्णय दिलेला आहे. तर हा सगळा कायद्याचा विषय आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्या गोष्टीकडं वैयक्तिक लक्ष देतील, कारण की महाराष्ट्राची जी गृह प्रशासनाची अशा पद्धतीचे जे गुन्हे आहेत त्यांची जबाबदारी त्यांच्याकडेच आहे. त्यासोबतच जे हिंदू संघटनांचा आक्रोश मोर्चा आहे तो हे आपण समजू शकतो. जर त्याच्यामध्ये खरंच काही चुकीचं असेल तर ते नाही व्हायला पाहिजे, याच्यासाठी त्यांची त्या ठिकाणी मागणी आहे. आणि अशा घटना खरंच नाही व्हायला पाहिजेत. म्हणजे वैयक्तिक संविधानानं आपल्याला तो अधिकार दिलेला आहे की आपण कोणता धर्म निवडायचा आहे, कोणासोबत लग्न करायचं आहे, या गोष्टी आपण सगळ्या स्वतः ठरवू शकतो. पण सध्या लोकांमध्ये ज्या प्रमाणामध्ये राजकारण घुसलेलं आहे, हिंदू मुस्लिम या पद्धतीनं, ज्या पद्धतीनं लोकांचं एक त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो खूप वेगळा आहे. आता मोठे मोठे राजनेते आपण पाहतो, स्वतः RSS जे आहे संघटना, जे की त्यांचे मेन मोहन भागवत यांचेसुद्धा जावई मुस्लिम आहेत. त्याच्यानंतर मोठमोठे राजकारणी आहेत, आपण त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं, त्यांचे पण जावई मुस्लिम आहेत. तर ते स्वीकृतीनं झालेलं आहे. असं कोणत्याही आईवडिलांना आपली मुलगी भले तो जातीतील असेल किंवा आपल्या धर्मातील असेल किंवा दुसऱ्या जातीतील असेल, कोणासोबत ही मुलगी पळून गेलेलं आवडणार नाही. त्याच रिगार्डिंग हा संवेदनशील मुद्दा बनलेला आहे. तर याचं राजकारण न करता निष्पक्षपातीपणानं सगळ्यांनीच विचार करावा, ज्याच्यामुळे सामाजिक सौहार्द बिघडू नये या गोष्टीची पण आपण सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. जर याच्यामध्ये काही सुधारणा, म्हणजे माझ्या मताशी जर तुमचं मत पटत नसेल तर मी काही मोठा अधिकारी नाही किंवा मग मी कोण असं, म्हणजे मी बोलल्याच्या नंतर त्या गोष्टी होणार असा काही विषय नाही. ज्याचा त्याचा हक्क आहे न्याय मागण्याचा आणि स्वतःचा विचार मांडण्याचा स्वतंत्र अधिकार आहे. माझ्या दृष्टिकोनातून मात्र हे असंच आहे की याचा सखोल चौकशी व्हावी आणि न्याय मिळायला असं पाहिजे, बस.